जेव्हा अँटिलियाचा विचार केला जातो तेव्हा आपल्याला नेहमीच एक आलिशान हायटेक राजवाडा दिसतो, जो जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. मुकेश अंबानी यांचे घर ज्या ठिकाणी आहे त्याला बिलियन एअर रो म्हणतात, जिथे देशातील सर्वात श्रीमंत लोक राहतात. आता या इमारतीला वास्तुकलेचा एक चमत्कार म्हणणे निश्चितच चुकीचे ठरणार नाही. अँटिलिया केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. 2014 पासून ते जगातील सर्वात महागडे खाजगी निवासस्थान राहिले आहे आणि त्याची किंमत आता सुमारे 15,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. आता आपण अँटिलियाबद्दल बोलत आहोत तर त्याच्याशी संबंधित इतर काही गोष्टींबद्दल पण जाणून घेऊया. तर विषय असा आहे, अँटिलियाच्या जागेबद्दल किती वाद झालेत हे तुम्हाला माहिती आहे का? ही जमीन प्रत्यक्षात एका धर्मदाय संस्थेची होती. त्यानंतर मुकेश अंबानी यांचे घर तिथे बांधण्यात आले. मग अँटिलिया जमिनीचा खरा मालक कोण होता? 2002 मध्ये महाराष्ट्र वक्फ बोर्डची जमीन विकण्यात आली. 2005 मध्ये अब्दुल मतीन नावाच्या एका शिक्षक आणि पत्रकारानेही याविरुद्ध याचिका दाखल केली होती. या संदर्भात MWBने एक निवेदनही जारी केले होते की तत्कालीन CEO आणि अध्यक्ष या प्रकरणात सहभागी आहेत. यावरून मुकेश अंबानी यांचे घर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधले गेले होते हे दिसून आलं. महाराष्ट्र वक्फ बोर्ड नावाच्या एका धर्मादाय ट्रस्टचे अनेक ठिकाणी अनाथाश्रम आहेत आणि ते या जमिनीवरही बांधले जाणार होते. जेव्हा बोर्डाने या प्रकरणावर अहवाल सादर केला तेव्हा त्याला खराबपणा म्हटले गेले आणि ते चुकीच्या पद्धतीने विकले गेल्याचे सांगण्यात आले. खरं तर वक्फ कायद्यानुसार जर अशी कोणतीही जमीन विकली गेली तर त्यासाठी बोर्ड सदस्यांच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते. परंतु जेव्हा या जमिनीचा करार होत होता तेव्हा असे काहीही घडले नाही. पण 2002च्या आधी ही जमीन कोणाची होती हे पाहूया. करीमबाई इब्राहिम नावाच्या व्यक्तीने ही जमीन महाराष्ट्र वक्फ बोर्डाला अनाथाश्रम बांधण्यासाठी दिली होती. या जमिनीवर फक्त शिक्षण आणि समाजसेवेशी संबंधित काम करायचे होते. 2002 मध्ये जेव्हा जमिनीचा व्यवहार होत होता तेव्हाही एक समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याने हस्तांतरण करणे योग्य मानले होते आणि नंतर नोव्हेंबर 2002 मध्ये ही जमीन अंबानींच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. एका मीडिया रिपोर्टरनुसार अंबानींना जमीन विकताना वक्फ बोर्डाचे अनेक कायदे मोडण्यात आले होते. अधूनमधून अशी चर्चा सुरू होती की मुकेश अंबानी यांचे घर एका अतिशय वादग्रस्त जागेवर बांधले गेले. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका कार्यक्रमात असंही म्हटलं होतं की जर त्यांचे सरकार मुंबईत असते तर त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर घरे बांधू दिली नसती आणि नंतर ती पाडली असती. बंबई के अंदर इस देश का जो सबसे अमीर आदमी है, बताते हैं उसका घर वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी पे बना हुआ है. गलत तो नहीं करा? वहां की सरकार की हिम्मत नहीं है जो उसको कुछ कर दे. हमारी सरकार अगर वहां होती उसकी प्रॉपर्टी तोड़वा देती. ही जमीन अजूनही वादग्रस्त जमिनीच्या श्रेणीत आहे. हे कायदेशीररित्या मुकेश अंबानी यांच्या नावावर हस्तांतरण आहे म्हणून येथे वक्फ बोर्ड दोषी मानले जाऊ शकते, परंतु मुकेश अंबानी नाही. या प्रकरणात उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डालाही प्रश्न विचारला होता आणि असे समोर आले की जमीन विक्रीच्या वेळी 9 पैकी फक्त 5 सदस्य उपस्थित होते आणि येथे 2/3 सदस्यांच्या अनुपस्थित जमिनीचा व्यवहार करण्यात आला होता. या प्रकरणात अनेक प्रतिज्ञापत्रे देखील दाखल करण्यात आली आणि इंडिया टुडेच्या अहवालात असे सूचित केले आहे की जमीन विकताना केवळ धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली नव्हती, तर काही अहवालांमध्ये असं मानलं जाते की वक्फ बोर्ड देखील यात सामील होता. मुद्दा काही असो, मुकेश अंबानी यांची घर ज्या जमिनीवर बांधले ती जमीन वादग्रस्त आहे हे खरं. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व या प्रकरणावर तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. व जर माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा.